नमस्कार मंडळी. एक दिवसाचा पांडुरंग. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यात रामू नावाचा एक गृहस्थ स्वच्छतेचे काम करत असे आणि तो दररोज पाहत होता की पांडुरंग उभे आहेत आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. तेव्हा त्यांच्या मनात आले की पांडुरंग रोज इथे उभे असतात, त्यांचे पाय दुखत असतील. तेव्हा रामूने परमेश्वराला प्रार्थना केली, पांडुरंगांना प्रार्थना केली की तुमचे पाय दुखत असतील रोज उभे राहून, आजच्या दिवस मी तुमच्या जागेवर उभा राहतो आणि तुम्ही आराम करा. तेव्हा पांडुरंगाने स्मित हास्य केले आणि म्हणाले, होय रामू, तू माझ्या जागेवर उभा राहू शकतोस, पण एक लक्षात ठेव, कोणालाही काहीही बोलायचे नाही, काहीही सल्ला द्यायचा नाही, फक्त उभे राहायचे आणि स्मित हास्य करायचे. तेव्हा रामू आनंदाने म्हणाला, हो ठीक आहे देवा, तुम्ही जे सांगितले तेच मी करणार. आणि त्या दिवशी पांडुरंगाच्या जागेवर रामू उभा राहिला आणि चेहऱ्यावर स्मित हास्य. भक्तगण येत होते, दर्शन घेत होते, रामू सर्व काही पाहत होता. एक भक्त आला, श्रीमंत होता. त्याच्याकडे पैशाची बॅग होती. ती बॅग त्याने तिथे ठेवली आणि पांडुरंगाला नमस्कार केला. आणि पांडुरंगाला तो म्हणाला की हे पांडुरंगा, की माझा व्यवसाय हा चांगला चालू दे आणि त्याच्यात बरकत येऊ दे. आणि तो गृहस्थ, श्रीमंत गृहस्थ, ती बॅग तिथेच पैशाची विसरून निघून गेला. त्यानंतर तिथे एक गरीब शेतकरी आला आणि त्याने त्याच्याजवळील 1 रुपया पांडुरंगाच्या समोर ठेवला आणि म्हणाला की हे पांडुरंगा, माझे तू नेहमीच चांगले करत आला आहेस, परंतु 2 दिवस झालं मी उपाशी आहे, माझ्याकडे जेवणासाठी पैसे देखील नाही. आणि तो डोळे मिटून नमस्कार करत होता आणि हे सर्व काही रामू पाहत होता आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होते. परंतु जेव्हा त्या शेतकऱ्याने डोळे उघडले तेव्हा त्या माणूस विसरून गेलेली पैशाची बॅग त्याने पाहिली आणि ते पैसे घेऊन तो घरी गेला. मुलाबाळांना जेवण दिले, गरिबांना जेवण दिले आणि त्याने काही कपडे वगैरे खरेदी केले आणि त्या पैशाचा सदुपयोग केला. त्यानंतर थोड्या वेळाने एक नावाडी तिथे आला आणि नमस्कार करून म्हणाला की हे देवा, मी आज लांब बोटीमध्ये आतमध्ये समुद्रात जाणार आहे, माझे रक्षण करा. आणि त्यावेळेसही रामूच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते आणि रामू सर्व काही पाहत होते. तितक्यात तो श्रीमंत व्यक्ती पोलिसांना घेऊन त्याची बॅग शोधण्यासाठी तिथे आला, तर तिथे बॅग उपलब्ध नव्हती. त्याला वाटले नावाड्याने ते पैसे चोरले आणि म्हणून ते पोलीस त्या नावाड्याला तो श्रीमंत माणूस पकडून घेऊन जायला लागले. परंतु रामूला फार वाईट वाटले. त्याला वाटले की ह्या नावाड्याची तर काहीच चुकी नाही, तरी पण पोलीस त्याला पकडून घेऊन चालले आहेत. आणि तेव्हा मात्र रामूने त्याचे तोंड उघडले आणि सांगितले की या नावाड्याची याच्यात काही चुकी नाही, तुमचे पैसे एक गरीब शेतकरी घेऊन गेला आहे आणि त्याने त्याचा सदुपयोग केला आहे पैशाचा. हे ऐकून तो श्रीमंत माणूस त्या नावाड्याला सोडून देतो व पोलीस, नावाडी, तो माणूस, श्रीमंत माणूस तिथून निघून जातात. संध्याकाळी जेव्हा पांडुरंग मंदिरात येतात आणि रामूला विचारतात, कसा होता रे आजचा दिवस? तेव्हा रामू म्हणाला, देवा, तुम्ही इथे उभं राहता, परंतु तेही काही सोपं नाही आणि खूपच अवघड आहे. परंतु आज जे झाले तो सर्व किस्सा रामूने पांडुरंगांना सांगितला आणि पांडुरंग नाराज झाले. ते म्हणाले, मी तुला काय सांगितलं होतं की काहीही बोलायचं नाही, फक्त पाहत राहायचं. परंतु तू जे आता बोलला आहेस त्याचं असं होतं की तो जो पैसा होता श्रीमंत माणसाचा, त्याने वाईट मार्गाने कमवलेला तो पैसा होता आणि त्याला व्यवसायात बरकत हवी होती आणि ती पैसा शेतकरी घेऊन गेला आणि तो सत्कारणाला लागला
आणि म्हणूनच त्याच्या व्यवसायात बरकत येणार होती. त्या पैशाचा काहीतरी चांगला उपयोग होणार होता आणि त्याचं फळ म्हणून त्याला व्यवसायात बरकत येणार होती. आणि जो नावाडी तिथे आला होता, ज्याने त्याच्या संरक्षणाची प्रार्थना केली होती, त्या नावाड्याला त्या दिवशी समुद्रामध्ये भयंकर लाटा होत्या आणि त्याच्या जीविताला धोका होता. म्हणूनच ते पोलीस आणि त्या नावाड्यावर आळ आला होता आणि एक दिवस त्याला त्या तुरुंगात बंद करायचे होते, म्हणजे त्याचा पुढील धोका टळणार होता. त्यामुळे आपणही जीवनामध्ये जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा आपल्यासोबत काही वाईट गोष्टी होतात, पण त्यातूनही काहीतरी चांगलंच निर्माण होत असतं. कारण देव हे आपल्यासाठी योग्यच विचार करत असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळ देत असतात. काही गोष्टी आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून वाईट आहेत असं वाटत असतं, परंतु खरं तर ते आपल्या भल्यासाठीच असतं, कारण देवाला सगळी काळजी असते. तर मंडळी, ही कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.